एक व्यक्ती होती अशी चांगली, त्याचं करिअर एकदम सेट झालेलं होतं. कुटुंबामध्ये पण काही प्रॉब्लेम नव्हता. हां. सगळं सुखी, व्यवस्थित, अतिशय हुशार आणि त्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या करिअरवर आहे. थोडंसं नाव आहे त्याचं. बरं, अशी एक व्यक्ती. तिच्या आयुष्यामध्ये ट्रॅव्हल करत असताना काहीतरी एक लाईफ थ्रेटनिंग अनुभव जसा येतो, तसा तो त्या व्यक्तीला आला. बरं. कालांतराने ना त्याला प्रत्येक गोष्टीची अशी भीती वाटायला लागली किंवा अँझायटी किंवा आतमध्ये रेस्टलेसनेस जाणवायला लागला. ओके. असा सुद्धा बराच काळ गेला. करिअर करताना वगैरे त्याला सगळ्याचा अडथळा यायला लागला. कारण जे आत्तापर्यंत तो एक कॉन्फिडन्स करत होता, तो कुठेतरी त्याला थोडंसं डाऊन वाटायला लागलं. सेल्फ ड्राईव्ह करताना सुद्धा त्याला ते जाणवायचं की ही इज नॉट एन्जॉयिंग. कुठलीच आयुष्यातली गोष्ट तो एन्जॉय करत नाही. हं. ही वर्ष गेली, तो माझ्याकडे आला. बरं. तर मग असंच टॅरो रिडिंगवरनं शोध घेता त्याने सांगितलं की असं मला अनुभव आला होता आणि मला असं वाटतं तेव्हापासून मला जास्त भीती वाटते. ओके. मग मी बघितलं, कन्फर्म केलं तर तो तीच एक हे होती. तो स्वभाव होता की ज्याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम. परिणाम झाला. मग मी त्याला त्याच्यामध्ये बाहेर पडण्याकरता तो मंत्र किंवा स्वयंसूचित त्याला मला सांगितलं. मेडिटेशन्स दिले त्याला. आणि बेसिकली भीतीची भावना जाळ्या करता म्हणून आपण प्रत्येक चक्र क्लीन्स करणारं मेडिटेशन आपल्याकडे आणि ओके. ती चक्र नाही तर आपण औरासुद्धा क्लिन्झिंग बॅलन्स करणारं मेडिटेशन. बरं. कारण शरीराभोवतीचं जे ऊर्जावल आहे जे आपल्याला दिसत नाही ते आहे आणि आपल्या भावभावनांचा त्याच्यावरही पण. बरोबर. सो आपल्याकडे अशी पूर्ण सिरीज आहे 90 दिवसांची की जिकडे तुम्हाला 7 चक्राचं प्रत्येक मेडिटेशन 11 दिवस ऐकायचं. बरं. तरी भीतीची भावना मी कट करता म्हणून मी त्याला ते मेडिटेशन करायला गेले. डिस्टन्स एजिंग ते सगळा आमचा प्रोग्राम संपल्यानंतर त्याने मला सांगितलं की मला खूप शांत वाटलं. आणि जो कॉन्फिडन्स मला गेला तो मला आता कुठेतरी करून मला आता यश नाही. ओके. सो त्याचा परिणाम मला आतमध्ये खूप जाणवतोय. प्लस बाहेर सगळ्या लोकांना जाणवतोय आणि सगळ्या कुटुंबांना किंवा माझ्या कामावरती त्याचा एकदम पॉझिटिव्ह. वाह!